परवा सुरेश धस यांनी बीडमधील भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांची तुलना देवेंद्र बाहुबली म्हणून किंवा बाहुबलींशी केली आणि हे बघताना देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरची जो स्मित हास्य होता त्या स्मित हास्याकडे बघून आणि त्या सुरेश धसांच्या भाषणाकडे बघून अक्षरशः मला हसायला येत होतं। कारण महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-3 महिन्यापासून वाल्मिक कराड, धनंजय मुंडे हे खरे बाहुबली सिद्ध झालेले आहेत। गेल्या 3 महिन्यापासून वाल्मिक कराडवरती आणि धनंजय मुंडेवरती दररोजचं नवनवीन प्रकरण बाहेर निघत आहेत, ते काढत आहेत, सुरेश धस साहेबच काढत आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, पण त्यांच्यावरती काहीही कारवाई केली जात नाही। मग याच्यातून सरळ आणि स्पष्ट दिसून येतं की बाहुबली कोण आहे। कालपासून करुणा मुंडेचा जो विषय होता, करुणा मुंडेवरती त्यांनी धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवरही हिंसाचाराचा ठपका ठेवलाय। करुणा शर्मा यांनी वाल्मिक कराडकडूनही मारहाण झाल्याचे आरोप केलेत। काय आहेत हे आरोप पाहूयात या रिपोर्टमधून। आणि वाल्मिक कराड आला, माझ्या सांगितला की तू अंदर चल, मा बहिणची शिवीगाळ मला केली आणि माझ्यासोबत खूप मारहाण केली। धनंजय मुंडेने ज्या पद्धतीनं अत्याचार केलेले आहेत त्याचे पुरावे पूर्णपणे ते बाहेर आलेले आहेत। धनंजय मुंडे त्यांना ज्या पद्धतीने टॉर्चर करत होते, इलेक्शनच्या पिरियडमध्ये त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जात होता, इलेक्शनच्या पिरियडमध्ये पोलिसांकडून टॉर्चर केलं जात होतं, हे सगळे पुरावे बाहेर आले। त्यातही त्यांनी अजून हेही सांगितलं की धनंजय मुंडेच्या समोर वाल्मिक कराड त्यांना टॉर्चर करत होता, त्यांना शिवीगाळ करत होता, त्यांना मारत होता आणि बोलणं योग्य नाही पण ते अनैतिक स्पर्श किंवा अनवॉन्टेड टच हे वाल्मिक कराड धनंजय मुंडेच्या बाजूला उभारून किंवा धनंजय मुंडेच्या समोर वाल्मिक कराड करुणा मुंडेला करत होता। मग ह्याच्यातून काय दिसून येतं की एक महिलेचा एवढा अपमान करणारा मंत्री, आमदार आज महाराष्ट्राच्या शीर्ष नेतृत्वासोबत फिरत आहे आणि महाराष्ट्राचं शीर्ष नेतृत्व म्हणजेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब काहीही करू शकणार। ही आज महाराष्ट्राची ॲक्च्युअल कंडिशन आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा धनंजय मुंडेंवर पूर्वापार वरदहस्त असल्याचंही करुणा मुंडे म्हणाल्या। मुख्यमंत्री का तो पूरा सपोर्ट है उनको, वो तो मैंने देखा है, अपोजिशन लीडर थे तब से उनको मुख्यमंत्री का पूरा सपोर्ट है, पूरा। और अजित दादा का तो है ही। देवेंद्र फडणवीस बाहुबली नाही तर हातबल मुख्यमंत्री म्हणायला काही वावगं ठरणार नाही। ज्या पद्धतीने वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेच्या विरोधामध्ये दररोजचे नवनवीन प्रकरण बाहेर येत आहेत आणि त्याच्यावर जर आपले हातबल मुख्यमंत्री जर काय करू शकत नसेल तर मग यांना बाहुबली म्हणताना अक्षरशः हसलंच पाहिजे, अख्खा महाराष्ट्रही हसलाच पाहिजे, कारण तेच चालू आहे। धनंजय मुंडेच्या विरोधामध्ये, महिलांच्या विरोधामध्ये अत्याचार, त्यांच्यासोबत असणारे लोक त्यांच्यावरती अत्याचार करतात। धनंजय मुंडेच्या विरोधामध्ये कृषी खातं ज्यावेळेस होतं त्यावेळेसचे घोटाळे निघत आहेत। आणि यानंतरची बातमी आहे एबीपी माझाच्या रियालिटी चेक संदर्भातली। कापूस, सोयाबीन, तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या बळकटीकरण योजनेच्या खरेदीत जवळपास 350 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला। धनंजय मुंडेच्या विरोधामध्ये पवन चक्कीचा तो कांड असलेला त्याच्यामधले पुरावे भरपूर येत आहेत। धनंजय मुंडेच्या विरोधामध्ये शेती जमीन घोटाळ्याचे प्रकरण बाहेर येत आहेत। धनंजय मुंडेच्या विरोधामध्ये वाल्मिक कराडच्या सोबत असल्यामुळं त्या बीडमध्ये झालेल्या सगळ्या पराक्रमाचा सूत्रधार म्हणून धनंजय मुंडेकडे बघितलं जातं। तर हे सगळे प्रकरण होत असताना आज मुख्यमंत्री काय करत आहेत, आज अजितदादा पवार काय करत आहेत, एवढी कसली मजबुरी आहे की तुमची एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना सुद्धा अशा व्यक्तीला तुम्ही पदावरती ठेवत आहात का? तुमचेही त्यांच्यासोबत कुठं हात दगडाखाली अडकलेले आहेत। कारण महाराष्ट्राचा एक काळ होता, आर आबा पाटील होते, विलासरावजी देशमुख होते, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तोंडावर फेकून मारले होते, त्यांना लोक राजीनामा मागायच्या आधी। तर ह्याच्यावरती गेल्या 3 महिन्यापासून आरोपांच्या फडीच्या फडी लागत आहेत आणि तुम्ही त्याच्यावरती निर्णय घ्यायला तयार नाही। आणि महाराष्ट्र तर नुसतं दररोजच्या दररोज एंटरटेन बघण्यामध्ये घालवत आहे। महाराष्ट्राला ह्याच्याशी काहीही देणे घेणे नाही, फक्त त्यांना मजा आणि मस्ती बघायची चालू आहे किंवा एंटरटेनमेंट भेटत आहे। आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही सोयाबीनला किती भाव देणार होता? सोयाबीनच्या भावाबद्दल तुम्ही बोलायला तयार नाही, महाराष्ट्रही बोलायला तयार नाही आणि नेते तर अजिबात बोलायला तयार नाहीत। महाराष्ट्रामध्ये तुम्ही कृषी कर्ज माफ करणार होता, त्याच्यावरती महाराष्ट्रही बोलायला तयार नाही आणि तुम्ही सांगायला तयार नाही।
महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचारावरती कडक कारवाई होणार होत्या, कुठं गेल्या? महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण, लाडका भाऊ, बेरोजगार पोरं ह्या सगळ्या स्कीम चालणार होत्या, कुठं आहेत? फक्त आणि फक्त धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, बाहुबली मुख्यमंत्री, सुरेश धस, माकडांचा खेळ चालू आहे. फक्त आणि फक्त दररोजचं यायचं, काय ना काय आरोप प्रत्यारोप करायचं, दिवस बाजूला काढायचा. ह्याच्यामध्ये महाराष्ट्राची प्रगती, महाराष्ट्राचे मूळ मुद्दे कुठं आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेला तरी समजत आहे का? धनंजय मुंडे हा महाराष्ट्राचा प्रॉब्लेम नाही, धनंजय मुंडे हा मुख्यमंत्र्यांचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही दररोज उठून त्याला का मीडियावरती दाखवता आणि त्याच्यावरती कारवाई करू शकत नसाल तर तुमच्याकडून होत नाही असं स्पष्ट डिक्लेरेशन द्या आणि धनंजय मुंडेला मुख्यमंत्री करून टाका आणि गृहमंत्री वाल्मिक कराडला करून टाका. चालू द्या ना. महाराष्ट्र तेवढंच बघण्याचं बाकी राहिलेलं आहे, कारण तुमच्याकडून कारवाई होत नाही. ते बिचारी करुणा मुंडे किती ओरडाओरडी करणार, तिला काहीही केलं तरी न्याय भेटणार नाही. आणि तुम्ही काहीही जर केलात, कितीही जर मीडियामध्ये दाखवलात तर धनंजय मुंडेचा राजीनामा घेणं अशक्य आहे. कारण ह्या सगळ्या सरकारचे हात कुठं ना कुठं त्या दगडाखाली अडकलेले असतील, ज्या पद्धतीनं हे यांचं बिहेवियर दिसत आहे. तुम्ही राजीनामा घेऊ शकत नाही, कारवाई नंतर करा ना. असे मलिन लोकांना, दादाचं एक परवाचं वाक्य होतं की चारित्र्यावर ज्याचे डाग आहे ते लोक माझ्या आजूबाजूला राहून आणि त्यांच्याच बाजूला धनंजय मुंडे उभारलेले होते. काय दादा, तुमच्या गोष्टीला एक मान होता महाराष्ट्रामध्ये आणि आज तुमची गोष्ट कुठं चाललेली आहे. आणि महाराष्ट्रातल्या जनतेबद्दल मला खूप आणि खूप केविळवाना तो एक फिलिंग येत आहे की यार महाराष्ट्राची जनता खरंच किती हतबल झालेली आहे. महाराष्ट्रातली जनता किती हताश आणि निराश असेल, म्हणजे त्यांना काही करू शकत नाही ते लोक. त्यांच्यासाठी निवडून दिलेले EVM न द्या किंवा मतांनी द्या, एवढं भरभरून मतं दिलेलं आहे. काहीतरी चांगलं, म्हणजे आता विरोधी पक्षसुद्धा नेता नाही, तुम्हाला कामाची एकशे बडकर एक असं धडाकेबाज कामं करता आले असते, कारण तुम्हाला विचारणारसुद्धा कोण नव्हतं. पण एवढ्या मोठ्या बहुमताचं सरकारसुद्धा अशा फालतू चिंदी कामामध्ये आज अडकून पडलेलं आहे आणि महाराष्ट्र त्याच गोष्टीत चघळत बसलेला आहे. आपला मुद्दा धनंजय मुंडे आहे का? आपला मुद्दा महाराष्ट्राचे कामं आहेत? प्रश्न विचारायला चालू करा.